नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता प्रयाग क्षेत्राचे जे क्षेत्र देवता आहेत भगवान श्री वेणी माधव, तर यांच्या या क्षेत्रात त्यांच्या या मंदिरामध्ये आलो आहे। तर हे क्षेत्र अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे। या क्षेत्राचं महात्म्य असं आहे की भगवान वेणी माधव यांच्या दर्शनाशिवाय प्रयागची जी यात्रा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही। आणि हे जगातलं पहिलं मंदिर आहे जे सगळ्या देवतांनी स्थापन केलं आहे। या क्षेत्राचं महात्म्य असं आहे की इथे ब्रह्मदेवांनी ही देवांचा हा जो विग्रह आहे वेणी माधवांचा इथे स्थापन केला आहे। त्यामुळेच आपण जेव्हा प्रयागची यात्रा करतो तर प्रयागची यात्रा केल्यानंतर वेणी माधवांचं दर्शन घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर इथे वेणी माधव आहेत आणि काशीला बिंदू माधव आहेत, तर असे माधव दोन्ही ठिकाणी आहेत। तर अशा प्रकारे हे वेणी माधव मंदिर, आपण जर कुंभयात्रेला येत असाल तर वेणी माधवांच्या दर्शनाला जरूर या। आणि जर आपण कधी पण प्रयाग यात्रेला आले तर गावामध्ये असलेलं हे वेणी माधवाचं मंदिर बघितल्याशिवाय जाऊ नका, कारण ती प्रयाग यात्रा पूर्ण होणार नाही, सफल होणार नाही। तर आपण दर्शन करूयात वेणी माधवांचं। आपण बघू शकतो भगवान वेणी माधव राधा राणी सोबत इथे आहेत। अतिशय सुंदर प्रकारे असं दर्शन आहे। तर श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी, नमस्कार। तर नक्की वेणी माधवांच्या दर्शनाला या। इथे